नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, काल रिलीज झाला होता ऋतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर स्टारर फायटर हा सिनेमा. या सिनेमाला मिक्स्ड रिव्ह्यूज मिळालेले आहेत. काही काहींना हा चांगला वाटतोय, काही काहींना ओके वाटतोय, काही काहींना खराब वाटतोय. याचा रिव्ह्यू मी केला होता. तो रिव्ह्यू तुम्ही बघितला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या व्हिडिओ नंतर नवरदेव BSc ॲग्री या सिनेमाचा रिव्ह्यू तुमच्यासमोर मी सादर करतोय, त्यामुळे त्या व्हिडिओला सुद्धा नक्की बघा. आता बघूया पहिल्या दिवसभरात फायटर या सिनेमाने इंडियन बॉक्स ऑफिसवर किती करोडची कमाई केलेली आहे ती. सो कालचा जो आकडा आलेला आहे तो खरंच खूप कौतुकास्पद आहे, कारण काल 22.5 कोटी एवढं कलेक्शन फायटर या सिनेमाने केलं होतं. एक गोष्ट विसरू नका, या सिनेमाची पाहिजे तेवढी हाईप झाली नव्हती, पण ही हाईप नसताना सुद्धा जे काही कलेक्शन आपल्या समोर आले ते खरंच खूप चांगले आहेत. ओव्हरसीजचं म्हणाल तर ओव्हरसीजमध्ये या सिनेमाने कमवलेले आहेत 8 करोड. इंडियन ग्रॉस कलेक्शन आहे 27 करोड. इंडियन नेट कलेक्शन मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 22.5 करोड. आणि पहिल्या दिवशीचं वर्ल्ड वाईड कलेक्शन आहे 35 कोटी इतकं. आज शुक्रवार, रिपब्लिक डे, उद्या शनिवार, रविवार. सो हा सिनेमा चांगली कामगिरी करेल, कारण इतर कुठलाही कॉम्पिटिशनच या सिनेमाला नाहीये. ऑक्युपन्सी वाईज बघायला झालं तर काल 21% एवढीच ऑक्युपन्सी या सिनेमाला होती. मॉर्निंग शोची जवळजवळ 12%, आफ्टरनूनची 14%, आफ्टरनूनची ऍक्च्युअली 15% ऑलमोस्ट, इव्हनिंगची ऑलमोस्ट 22% आणि नाईट शोची 35% एवढी ऑक्युपन्सी या सिनेमाला मिळाली होती. मंडळी, तुम्ही हा सिनेमा बघितला असेल तर तुम्हाला हा सिनेमा कसा वाटलाय कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.